स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. दत्तभक्तांचे अनेक अनुभव दत्तभक्त सांगत असतात. अशीच एक दत्तभक्त तिने तिचा अनुभव सांगितला की ती एक निस्सीम गणपती भक्त होती, म्हणजे आहे. ऊन पाऊस वारा कितीही गर्दी असली, कितीही लाईन असली, काहीही असलं तरी नियमित दर मंगळवारी संकष्टीला आणि अंगारकीला ती सिद्धिविनायकाचं दर्शन घेत असे. तिचे आजोबा आणि वडील मात्र परम दत्तभक्त आहेत. तर वडिलांच्या तोंडी नेहमी श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त असंच येत असे. त्यामुळे तिला तिचे वडील नेहमी चिडवायचे की तुझे हायकमांड गणपती बाप्पा आणि माझे हायकमांड दत्तगुरू. लहानपणापासून नियमितच ती गाणगापूरची वारी तिच्या वडिलांना आणि आजोबांना करताना पाहायची. अगदी खरं सांगायचं तर तिची जी समर्पणाची शरणागत भावना सिद्धिविनायक गणपतीसाठी असायची ती तिच्यामध्ये दत्तगुरूंसाठी मात्र नव्हती. परंतु 1997 साली एक अशी घटना घडली की तिचा दत्तगुरूंवरती पूर्ण श्रद्धा आणि विश्वासही बसला. तिची मुलगी खूप लहान होती आणि ती ट्युशनला गेली होती आणि तिचे वडील नेहमीप्रमाणे, म्हणजे जी भक्त आहे दत्तभक्त, तिचे वडील नेहमीप्रमाणे तिला आणायला गेले. ती घरी नव्हती ती मुलगी. काही वेळातच कोणीतरी धावत येऊन सांगितले की तिच्या वडिलांना अमक्या ठिकाणी ते कोसळलेले आहेत आणि आई घरीच एकटी होती. आमच्या शेजारी लगेच गाडी घेऊन गेले आणि बाबांना बेशुद्ध असलेल्या अवस्थेमध्ये घरी घेऊन आले आणि ताबडतोब फॅमिली डॉक्टरना बोलावले. त्यांनी तातडीने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला सांगितलं. सगळेजण या मुलीच्या जाण्याची वाट बघत होते. ती पोचली तेव्हा खूप गर्दी होती आणि लगेचच बाबांना हॉस्पिटलमध्ये नेलं. तिच्या संध्याकाळचे साधारण 6 वाजले असतील. खरं तर आधी कॅज्युलिटीमध्ये तपासणी होते, परंतु गेटवरच तिच्या ओळखीचे डॉक्टर भेटले आणि त्यांनी स्वतः डायरेक्ट त्यांना ICUमध्येच घेतलं. कम्प्लिटली अनकॉन्शियस आणि शॅलो, म्हणजे श्वास आणि ॲबनॉर्मल पॅरामीटर्समुळे त्यांनी लगेच त्यांना व्हेंटिलेटरवर सुद्धा टाकलं. कंडिशन प्रचंड क्रिटिकल होती. सर्व्हायवलचे चान्सेस प्रचंड कमी होते असं तिला सांगण्यात आलं. परंतु तिचे मिस्टर हॉस्पिटलमध्ये पोचले. थोड्या वेळाने कार्डिओलॉजिस्ट आणि न्यूरोलॉजिस्ट चेक करण्यासाठी आले. त्यांनी तिच्या बाबांची कंडिशन खूप सिरियस असल्याचं सांगितलं. त्यांनी सांगितलं की त्यांना ब्रेन हॅमरेज झाला आहे असा प्राथमिक अंदाज त्यांनी सांगितला, परंतु चाचण्या आणि स्कॅन करावे लागतील हेही त्यासोबत सांगितलं. ती आणि तिचे मिस्टर रात्रभर बसून होते. सकाळी 5 वाजता त्यांना म्हटलं की मी घरी जाऊन फ्रेश होऊन येते आणि मी घरी आले. आईला थोडी कल्पना दिली आणि फ्रेश होऊन ती मुलगी बाबांच्या दत्तगुरूंच्या फोटोला तिने कडकडून मिठी मारली. ओक्साबोक्षी रडली. शरणागत भावनेने जोरजोराने रडत प्रार्थना केली की सद्गुरू, माझ्या बाबांना वाचवा. मी थयात तुमची भक्ती करेन. जोपर्यंत माझ्यामध्ये प्राण असेल तोपर्यंत मी तुमची भक्ती करेन, परंतु तुमची कृपादृष्टी असू देत. तुमच्या सात्विक चैतन्याने माझ्या बाबांना बरं करा महाराज. आणि तिने फोटो अगदी घट्ट धरून ठेवला होता आणि तिने सद्गुरूंची क्षमासुद्धा मागितली की आत्तापर्यंत माझ्याकडून जे काही घडलं त्यासाठी मला माफ करा, परंतु माझ्या वडिलांना बरं करा. मग ती मुलगी हॉस्पिटलमध्ये गेली. तिचे वडील अजूनही ICUमध्येच निश्चित पडलेले होते. सारख्या आत बाहेर सगळ्यांच्या फेऱ्या होत्या. साधारण सकाळचे 10:30 वाजलेले असताना तिनं तिच्या वडिलांना पाय हलवताना बघितलं आणि ताबडतोब डॉक्टरांना बोलवलं. हळूहळू तिचे वडील शुद्धीवर येत होते हे तिच्या लक्षात आलं आणि थोड्या वेळाने, म्हणजे साधारण 2 तासात त्यांनी चक्क डोळे उघडले. ते पाहून तर ती इतकी रडली आणि डॉक्टरांकडे हट्टच धरला की आता व्हेंटिलेटर काढा, त्यांना काहीतरी माझ्याशी बोलायचं आहे. डॉक्टरांनी नकार दिला. ते म्हणाले की नाही, आम्ही व्हेंटिलेशन काढू नाही शकत. त्यांचंही बरोबरच होतं म्हणा. 24 तास ऑब्झर्वेशनवर त्यांना ठेवायचं होतं. त्यामुळे जे काही ती मुलगी बघत होती ते विज्ञानाच्या पलीकडचे होते. अर्थातच हळूहळू बाबांच्या तिच्या प्रकृतीत सुधारणा होत गेली. सगळ्या चाचण्या झाले, स्कॅन करण्यात आलं. 3ऱ्या दिवशी त्यांनी स्टेप डाऊन करण्यात आले आणि त्यांनी नंतर त्यांना डिस्चार्जसुद्धा दिला. बघा, काही घटना ह्या अशा असतात की वैद्यकीय विज्ञानासाठी सुद्धा एक हे कोडं असतं
ज्यांना आपण चमत्कार, आध्यात्मिक शक्ती असं म्हणतो, ती शक्ती त्यावेळेला त्या मुलीने अनुभवली आणि त्यानंतर दत्तगुरूंच्या परम पावन चरणांच्या पाशी ती अगदी कायमची शरणागत भावनेने नतमस्तक झाली. स्वामी समर्थ हो. हा आहे श्री सद्गुरू श्री स्वामींचा आणि श्री दत्तगुरूंची प्रचिती अनुभव. असे अनुभव अनेक भक्तांना येतात, अनेक भक्त कळवत राहतात. असेच अनुभव आपल्यालासुद्धा येत असतील बरं का. तुम्हालासुद्धा येतात का? आणि आले ना तर ते नक्की आपल्याला कळले पाहिजेत. तुम्हाला कळले असेल तर मला नक्की कळवा. श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, कथा आवडली असेल, ही कथा आहे. ही सत्यकथा तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, ही सगळ्यांपर्यंत शेअरही करा. आणि श्री स्वामींच्या ब्रह्मांड नायक या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे पुढचा असाच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळेल. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.